छत्रपती शिवजन्मोत्सव मंडळाची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप उत्साहात पार पडली. महिला भगिनींनी भरपूर उत्साह दाखवला यावेळेस आणि सर्व मंडळ एकदम एक सुद्धा गाल बोट न लागता मंडळाने शिस्त पाळली. पोलीस ने पण भरपूर सहकार्य केलं. सर्व मंडळ पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढली. त्यामुळे शिस्तीत सगळं लाईनीत प्रत्येक मंडळ आपल्या मध्यवर्तीच्या ह्याच्यापाशी येऊन त्यांची कला सादर करत होता आणि त्याप्रमाणे प्रत्येक मंडळाचा अध्यक्षाचा सत्कार करून त्यांना पुढच्या वेळेस पण असंच नियोजन करून ह्याच्यापेक्षा चांगलं काय होतंय का या हिशोबाने आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टी या नात्याने आम्ही सर्व मंडळाला आवाहन केलं की आपण डॉल्बी न काढता पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढावं. त्याप्रमाणे आम्हाला सर्व मंडळाने साथ दिली व पारंपरिक पद्धतीने लेझिम असू दे, झान पथक असू दे, परत मर्दानी खेळ असू दे, अशा विविध प्रकारचे मर्दानी खेळाचं त्यांनी सादरीकरण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा आम्ही वारसा जपलेला आहे आणि त्या वारसा जपण्यासाठी आम्हाला सर्व मंडळांनी सहकार्य केलं. त्याबद्दल मी त्याचा धन्यवाद मानतो आणि त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन यांनी देखील आम्हाला जे सहकार्य केले त्याबद्दल आम्ही पोलीस प्रशासन देखील आभारी मानतो. आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आम्ही महापुरुषांचे जे सर्व महापुरुषांच्या जयंतीला आपण देखील डॉल्बी न काढता छत्रपती शिवाजी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आपण देखील पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढावं आणि आपल्या महापुरुषाचं आपण मान राखावं हीच मध्यवर्तीच्या वतीने विनंती करतो. छत्रकलेच्या आधारावर दिवंगत स्वर्गीय त्यांच्या नावाने होणाऱ्या कुस्त्या आणि फिरणारी गदा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला पैलवानांचं काय सांगा? 100% कारण आम्ही प्रत्येक वर्षी कलावंती मुरलीधर बहादुरी गाडगे पैलवान यांनी जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी जे चालू केलं होतं पारंपरिक पद्धतीने कुस्त्या, कबड्डी स्पर्धा असू दे, खो खो स्पर्धा असू दे आणि त्यावेळेस व्हॉलीबॉल देखील स्पर्धा असायच्या. त्याचप्रमाणे कुस्ती स्पर्धा ही आम्ही न व्यत्यय पडता प्रत्येक वर्षी आम्ही साजरी घेत असतो स्पर्धा. त्यामुळे पैलवानाचा प्रतिसाद दरवर्षी मिळतो आणि आम्ही रोख रक्कम आणि चांदीची गदा कायमस्वरूपी त्यांना आम्ही देतो. त्या जे विजेता पैलवान आहे त्यांना आम्ही देत असतो. त्यामुळं पूर्ण महाराष्ट्रातनं जवळपास चांगले पैलवान येतात. आता आपले मोहचे पैलवान ते त्यांना आपण मोहचे पैलवान त्यांना आपण पहिले गदा सोलापूरमध्ये मिळायचो. तोच पैलवान आज पूर्ण देशात नाव गाजवते. आणि त्याचप्रमाणे आता परवा जो पवार जे कुस्ती मारलाय मी भविष्यात सांगतो तो पवार 100% महाराष्ट्र केसरी होईल याची मी आपल्याला समोर गवाही देतो. आपण आवाहन केल्याप्रमाणे यावेळेस पाळणा सोहळ्याला मोठ्या प्रमाणात महिला आल्या, युवती आल्या, हे शिवप्रमाणे उत्साह पाहायला मिळाला. 100% कारण पाळणा सोहळा म्हणलं की हा महिलांचा कार्यक्रम. त्याचप्रमाणे आम्ही सर्व महिलांना आव्हान देखील केलं माता भगिनींना. त्याचप्रमाणे आपल्या भारतीय वेशभूषेत आपण सर्वांनी यावं आणि पाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे प्रतिसाद द्यावा असं मी आवाहन केलं. त्याप्रमाणे सर्व महिला प्रत्येक वर्षीपेक्षा ह्या वर्षी महिलांचं प्रमाण जास्त वाढलं आणि आम्ही 25 ते 30,000 लोकांची गर्दी होती. त्यामध्ये 20,000 महिला होत्या. हेच आपण जे आवाहन केलं त्याला चांगला प्रतिसाद महिलांनी दिला, त्यांचाही मी आभार मानतो. यामुळे पारंपरिक वाद्यात आणि लेझिम आणि ढोल पथक यांचं नियोजन केल्यामुळं जास्तीत जास्त मंडळ एक 25 ते 30 मंडळ लेझिम आणि ढोल पथक होते. त्याच्यामुळं लवकरात लवकर मंडळ येत असून आणि टायमाच्या आत त्यांनी मिरवणूक संपवली. 100% यावेळेस डॉल्बीला फटाके पारंपरिक वाद्याला प्रोत्साहन देण्यात आलं. काय सांगितलं हे या गोष्टीचं कसं सीपी पोलीस खात्याचे असेल आणि आम्ही सर्व मंडळाचे पदाधिकारी असतील यांनी प्रत्येकाची भेटगाठी घेऊन या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी दादा आम्ही करू, जेणेकरून प्रत्येकाला वेळेत येता आला पाहिजे. संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत इथं मंडळ आलं तर 12 वाजेपर्यंत सगळ्या मंडळ 25-30 मंडळाला सहभाग होता येते आणि त्यांना प्रत्येकाला सादरीकरण करता येतं. तरी प्रत्येक मंडळाला आम्ही गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून आणि त्यांना जास्तीत जास्त लोकांना प्राधान्य त्यांना दिलं. खो खो आणि कबड्डी या मंडळाला म्हणजे आपण सामने येतो प्राधान्य देण्यात आले. तसं पुढच्या वर्षी अजून चांगलं मंडळ करता येईल आणि जेणेकरून पारंपरिक आला असेल किंवा आला असेल म्हणजे
खो खो आणि कबड्डीला आहे, त्याला बी आम्ही प्राधान्य देऊ. सोलापूर महापालिका आणि पोलीस प्रशासनाचं योग्य असं मार्गदर्शन किंवा सहकार्य मिळालं असं वाटतं. नाही काही वेळा सहकार मिळालं काही असं हे होईल, पण लवकरात लवकर घेण्यासाठी त्यांनी बी आम्हाला सहकार्य करावं. आता मिळालं जाईल पण अजून तशात मिळायचा आम्ही प्रयत्न करू. त्यांनी प्रत्येक मंडळात लवकरात लवकर येणं, शिवाजी चौकात ते 7 वाजे कमीत कमी 7 वाजेपर्यंत इथे पहिलं मंडळ इथं यावं, जेणेकरून 7 ते 5 तास राहतात. या प्रत्येकाला तुम्हाला 20 मिनिटं पाहिजे काम मिळेल. प्रत्येक मंडळाला 20 मिळालं तर त्या साधे घेऊन टाकलं. त्याच्यामुळे लवकरात लवकर मंडळ यावं. जयजयंत दरम्यान प्रात्यक्षिक सादरीकरणावर विशेष भर दिला गेला. मर्दानी खेळाचं सादरीकरण केलं गेलं. हो केलं ना, पण त्यांच्याही लवकरात लवकर यावं असं आपलं हे. काय बोलायचं. मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं उत्कृष्ट असा पाळणा सोहळा पार पडला. काय सांगा? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मागच्या 5 वर्षापासून मध्यवर्ती महामंडळ पाळणा सोहळ्याचं आयोजन करतंय. त्या सोहळ्यामध्ये आपण बघितलं काल लाखोच्या संख्येनं माता भगिनी सहभागी झाले होते. यापूर्वीच्या मिरवणुका म्हणजे मंडळाच्या कार्यकर्तेच फक्त सहभागी होत होते, पण प्रत्येक शिवप्रेमी माणसाला, महाराष्ट्रीयन माणसाला किंवा प्रत्येकालाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये सहभागी होण्याची मनापासून इच्छा असते. आणि मध्यवर्ती महामंडळाच्या पाळणा सोहळ्यामुळे माता भगिनींना शिवजयंती साजरी करण्याची संधी मिळाली आहे. आणि त्याचा परिणाम असा दिसतो की सगळ्या जाती धर्माच्या सर्वसामान्य माणसांनी त्या उत्सवाला आता लोकोत्सवाचं स्वरूप दिलेलं आहे. गालबोटला लागता शिवजयंती व्यवस्थित जल्लोषात पार पडली. शिवप्रेमीमध्ये उत्साह दिसून आला. शिवप्रेमी कार्यकर्ते शिस्तबद्ध असतात, छत्रपती शिवाजी महाराजांवर निष्ठा असणारे असतात. त्यामुळे या उत्सवाला गालबोट लागायचा कुठं प्रश्नच येत नाही. स्वयंशिस्त शिवप्रेमी मावळ्यांमध्ये आहे, त्यामुळे उत्सव अशाच पद्धतीने शांततेत आणि उत्साहात जल्लोषात पार पडणार. Like, subscribe, click on the bell.